नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली, आपण बघू शकता आमच्या नाशिकची गंगा गोदावरी माई, तिच्या पाण्याचा रंग बदललेला दिसेल तुम्हाला. हे आहे आता मध्यंतरी खूप चांगला पाऊस होऊन गेला, त्यामुळे हा पाण्याचा रंग बदलला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, पाणी हिरवं दिसत होतं, पण आता हे मातकट दिसतं आहे. पूरसदृश हे पाणी आहे, पण ठीक आहे, नाशिकमध्ये पूर वगैरे नाही आहे माऊली हो. अच्छा, वळूया आजच्या व्हिडिओकडे. आजचा व्हिडिओ काय म्हणतो आहे बघूया आपण. माऊली, आजच्या व्हिडिओमध्ये कर्मयोगामध्ये, भगवद्गीतेमध्ये आजच्या कर्मयोगामध्ये भगवानांनी अर्जुनाला, पार्थाला किती सुंदर पद्धतीने यज्ञाबद्दल काही माहिती दिली आहे, यज्ञाबद्दल किती सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. आज श्लोक नाही वाचत, कारण श्लोक वाचताना बरीचशी गडबड होते. संस्कृत आहे, ते शांतपणे वाचले पाहिजे, म्हणून मी याचा अर्थच फक्त तुम्हाला सांगतो आहे की ते कशा पद्धतीने आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे बघा, प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतः खातो तो चोरच होय. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात, पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. माऊली हो, भगवानांनी यज्ञाबद्दल इतकी सुंदर माहिती दिली आहे, यज्ञाचं इतकं छान वर्णन केलेलं आहे. तर आपल्याकडे यज्ञ याग ह्या गोष्टी व्हाव्या, नेहमी व्हाव्या आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा हे यज्ञयाग हे नेहमी घडत राहिले पाहिजे. या यज्ञाचं खूप अनंत पुण्यफल आहे, हे स्वतः आपण बघितलं, भगवानांनीसुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर माऊली हो, अशा पद्धतीने तुम्हाला जसा लाभ होईल यज्ञांचा, तुमच्या परिसरामध्येही कुठे यज्ञयाग सुरू असतील तिथे जाऊनही तुम्हाला जी काही सेवा घेता येईल किंवा जिथेही कुठे यज्ञ घडतात अशा ठिकाणी तुम्ही जी काही सेवा देऊ शकाल त्या यज्ञांचा जरूर लाभ घ्या आणि तो लाभ तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या प्रियजनांना देखील समृद्ध करू शकतो, आरोग्यदायी करू शकतो, तुमची सर्वतोपरी कल्याण तुमचे करू शकतो. असे यज्ञ महत्त्व आहे माऊली हो. भेटूया नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.